Today's new word in Marathi. Aikana. In Japanese, 聞いてください. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे सध्या मराठी भाषेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या एका जपानी तरुणीचा हा व्हिडिओ असून ती दररोज एक नवीन मराठी शब्द शिकून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. या अनोख्या प्रयत्नाचं राज ठाकरे यांनी उघडपणे कौतुक केलंय. Today's new word in Marathi. Aikana. In Japanese, 聞いてください. How to say good morning and good night in Marathi and Japanese. In Marathi, Shubha Sakal and Shubha Ratri. In Japanese, Ohayo gozaimasu and Oyasumi nasai. Today I learned two phrases in Marathi. Basa आणि उभा. New phrase in Marathi. परत कधी येणार आता. तुम्हाला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर सविस्तर भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की हजारो किलोमीटरवरून भारतात महाराष्ट्रात येणारे परदेशी नागरिक इथली भाषा मराठी आहे हे सहजपणे स्वीकारतात. जर त्यांना दीर्घकाळ इथे राहायचं असेल तर ते मराठी शिकण्याचाही प्रामाणिक प्रयत्न करतात. किमान मराठी भाषेचा अपमान तरी करत नाहीत. उलट मराठीत बोललं गेलं की ते आनंद व्यक्त करतात. राज ठाकरे पुढे म्हणाले की असे परदेशी नागरिक मराठी नाटकं पाहण्याची इच्छा व्यक्त करतात, स्थानिक खाद्यसंस्कृती समजून घेतात आणि महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मराठी भाषेबद्दल त्यांच्यात जितकी उत्सुकता असते तितकाच त्यांच्यात आदरही असतो. इतर राज्यांमध्ये गेले तरी ते तिथली भाषा, संस्कृती आणि परंपरा तितक्याच आपुलकीने समजून घेतात. या मुद्द्याला अधोरेखित करताना राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील कोल्ड प्ले कॉन्सर्टचा दाखला दिला. त्या कार्यक्रमात बँडचे गायक क्रिस मार्टिन यांनी मराठीत प्रेक्षकांना अभिवादन केल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच परदेशी राष्ट्राध्यक्ष मुंबई किंवा महाराष्ट्रात आल्यावर मराठीत शुभेच्छा देतात. मुंबईतील दूतावास कार्यालय सणासुदीला मराठीत शुभेच्छा देतात आणि मराठी भाषिक कर्मचारी ठेवतात, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. मात्र ही सगळी गोष्ट बाहेरच्यांना समजते, पण काही आतल्या लोकांना समजत नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. काही जण मुंबईची भाषा मराठी नाही तर अनेक भाषा आहेत असं सांगतात. यावर त्यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. तसेच एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या संदर्भात मुंबईत असूनही मराठीत संवाद न साधल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना थेट आवाहन करत सांगितलं की परदेशी लोक तुमच्या भाषेचा आदर करतात आणि करतच राहतील. मात्र मराठी भाषेला ज्ञान आणि रोजगाराचं साधन बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून इथे राहणाऱ्यांना मराठी शिकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी समाजाने आणि व्यवस्थेने एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. आपल्या पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी त्या जपानी तरुणीचे मनापासून आभार मानले आहेत. एका छोट्या व्हिडिओमुळे मराठी भाषा, अस्मिता आणि सांस्कृतिक आदर यावर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली असून हा विषय आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात केंद्रस्थानी आला.